तितक्यात गेटचा आवाज आला. तिने खिडकीतून पाहिलं. आकाश आजही परत आला होता. निशिकाला आधी दुर्लक्ष करावंसं वाटलं, पण नंतर वाटलं की आपल्याला सगळं माहीत असणं आवश्यक आहे. उद्या काही निर्णय घ्यायचा असेल आणि स्पष्ट बोलायचं असेल तर आपल्या जवळ ही मुद्दे असायला हवे. ती हळूच दाराजवळ आली. बॅग ठेवत त्याने आईला विचारलं, कशी आहे मम्मी? ठीक आहे, ताप कमी आता. आईने मनात आश्चर्य वाटत म्हटलं, तू तर येणार नव्हतास ना आज? आईने विचारलं. नाही थांबावं असं वाटलं. तो जास्त काही न बोलता म्हणाला, मीराशी बोललास का आज सविस्तर? काय बोललास? पटलं ना तिला? आईने हळू स्वरात विचारलं. जोवर नातं आहे मी जबाबदारी नाही विसरू शकत म्हटलंय. तो खूप दमलेला होता. प्रवासाने दगदग होत होती सारखी. जास्त काही बोलला नाही. फ्रेश हो, तोपर्यंत गरम थालीपीठ टाकते. असू दे, कशाला इतक्या उशिरा त्रास करून घेतेस? तो आईला थांबवत म्हणाला. उपाशी झोपणार आहेस का? दिवसभर ऑफिस झालं, प्रवास झाला. नाही नको, इच्छा नाहीये आई. काही खाल्लंयस का? नाही. अरे मग असं भुकेला राहणार आहेस का? मी करते पटकन. नको ग आई, चहा घेतो आणि झोपतो. तो उठून फ्रेश व्हायला गेला. तरीही आईला राहावलं गेलं नाही. गुडघ्यावर हात ठेवत त्या उठल्या आणि किचनकडे वळाल्या. जरा वेळ काही सुचलंच नाही. फ्रीज उघडला तेवढ्यात निशिका आली. अगं ते खायला करत होते, आकाश आलाय ना म्हणून. आई तिला पाहून एक क्षण गोंधळून सावरत म्हणाली, मुन्नीला दूध हवं होतं, नीट जेवली नाहीये ना? अगं मग घे की गरम करून. नाहीतर गरम थालीपीठ खा म्हणावं, बरं वाटेल. विचारते मी, निशिका म्हणाली. आकाश नाहीच म्हणतोय, पण दिवसभर उपाशी म्हणून करते. त्याची खूप दगदग होते ग. ती काहीच बोलली नाही. कांदा बारीक चिरत त्याच म्हणाल्या, विचार मुन्नीला, त्याप्रमाणे पीठ भिजवते. निशिका जाण्यास वळली तोच तिला आई म्हणाल्या, निशिका चहा ठेवतेस का ग तोपर्यंत बाळा? काय उत्तर द्यावं निशिकाला कळलं नाही. ती तशीच उभी आहे हे पाहून आईच म्हणाल्या, असू दे असू दे, मीच ठेवते चहा. चिरणं झालं की ठेवेन. तू मुन्नीला विचारू नये. तिने काहीही न बोलता आधी आकाशसाठी चहा ठेवला. किचन मधून बाहेर तिच्या खोलीकडे जाण्यास वळली तर तो फ्रेश होऊन आला. अनपेक्षित तिच्या पुढे येण्यामुळे त्या दिवसानंतर आज नकळत तिच्यावर नजर पडली. मान वळवत तो बाजूला झाला. ती झटकन निघून गेली. मुन्नीला जीजू आले आहेत हे ऐकून छान वाटलं. थालीपीठ खायला तीही तयार झाली. येऊन तिने तसं आईला सांगितलं. आईचा हात पिठाचा असल्यामुळे चहा सुद्धा तिनेच गाळला. फार वेगळं वाटत होतं. आकाशचा राग होता. अनुपशी बोलणार होती. हे नातं ती जुगारणार होती. पण नाईलाजाने का होईना, सारं कळेनासं होऊन आईने म्हटलं त्याप्रमाणे वागतही होती. चहाचा कप तिने समोर धरला तेव्हा त्याने हात पुढे केला नाही, पाहिलंही नाही. रागाने कप त्याच्या पुढे ठेवून निशिका आत गेली. जरा वेळाने मुन्नी आणि त्याच्याकरता दोघांकरता तिने टेबलवर प्लेट आणून दिल्या. आता मुन्नी पुढे त्याचा नाईलाज होताच. तिने वाढलेल्या मुन्नी सोबत बोलत तो खाऊ लागला. खूप नाही, पण तब्येत, शाळा असं मोजकच काहीतरी बोलला. मुन्नी जेवढ्याला तेवढंच उत्तर देत होती, पण तिला बरं वाटत होतं. आईच्या दारातून लक्ष गेलं तेव्हा आईलाही बरं वाटलं होतं. मुन्नीला ठसका लागला तेव्हा त्याने लगेच म्हटलं, पाणी पी पाणी पी. सावकाश. कोणी आठवण काढली असेल माझी? तिने निशिकाला विचारलं. तिला काही सुचलं नाही. डोळे भरून आले. शाळेने काढली असेल, रोज दिसत नाही ना म्हणून. आकाश म्हणाला, असेल. मुन्नी म्हणाली, हे दिवस आटोपले की रुटीन सुरू कर. शाळा, ट्युशन, अभ्यास. मुन्नीने त्याचं बोलणं ऐकून मान डोलावली. सकाळी तो तयार झाला होता. आई म्हणत होती रजेचं बोल म्हणून. आहे लक्षात, अर्ज देतो ग मी, सांगितलंय तसं. आकाश म्हणाला, सगळं नीट पार पडलं की बरंय. काल तरी निशिका बँकेत, दुकानात जाऊन आली. बाकीचीही बरीच कामं आहेत ना आता कागदपत्रांची. किती वेळ झाला काल तिला जाऊन. तो काहीच बोलला नाही. परवा श्याम काका गेले होते सोबत. वडील गेलेले आणि दुःख बाजूला ठेवून एकटीला सगळं सांभाळावं लागतंय. रोज कोणाला सांगणार ती? कोण खाणार आहे एकटा गेलं तर? तो कोरड्या स्वरात म्हणाला, अरे कितीही जग पुढे गेलं तरी सोपं नाहीये काही स्त्रीच्या जातीला. तो काहीच बोलला नाही. मग म्हणाला, विश्वास हवा ना आपल्यावर. म्हटलं तर घालीन लक्ष. डेथ सर्टिफिकेटचं काम केलंच ना. इथे नसतोस तर दिवसभर काय करणार आहे? थोड्या वेळानंतर निघताना मुन्नीला सांगायला तो दाराशी आला तर मुन्नी नव्हती. निशिकाचं लक्ष नव्हतं. ती फोनवर बोलत होती. तुला कळतंय ना कसे प्रश्न आहेत? बरंच काही सांभाळायचंय मला. हो ना, सगळं काही दिवस कार्य आटोपल्यावर. हो बोलेन मी, हरकत नाही. तुझी सोबत होईल. आपल्याला बोलताही येईल. मला एकटीला सगळं काम हँडल करणं म्हणजे. हो हो ठीक आहे ठीक आहे. कुठे भेटू?
बोलताना दारात असलेल्या आकाशकडे तिचं लक्ष गेलं. तो तडक वळून निघून गेला. आज हाफ डे होता. मीरा म्हणाली होती म्हणून तो तरीही रोजच्या वेळेवरच निघणार होता. कालच तिला खूप राग आला होता. मीरा त्याच्या घरी येऊन जेवणाचं करते म्हणाली, पण आकाशने नकार देऊन परत जातो म्हणाला. मीराने पुन्हा पुन्हा निशिका आणि त्याच्याबाबत पर्सनल प्रश्न विचारले. याचा आकाशला खूप राग आला. तुझ्या मनात शंका का येतात असं म्हणत तो चिडला होता. त्यातल्या त्यात तिच्या भावाचाही त्याला फोन आला. तुला शोभतं का? लग्न झाल्यावरही माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळतोयस तू? मीराचा भाऊ म्हणाला, तुझी बहीण ज्या क्षणाला म्हणेल की माझ्या आयुष्यातून निघून जा, त्या क्षणापासून मी कधीही तिला भेटणार बोलणार नाही. ती जगू शकत नाही म्हणतीये. डिवोर्स घे, लग्न करू म्हणतीये. मी कसं तिला एवढी खचलेली असताना सोडून देऊ? आकाश शांत आणि स्पष्ट स्वरात त्याला म्हणाला होता. पण मनस्ताप झाला तो झालाच. मनात आईला खूप कडक स्वरात बोललो का असंही सारखं वाटत राहिलं होतं. पुन्हा त्याचा परत जाण्याचा निर्णय मीरालाही आवडला नाही. ती रडली, चिडली. तिला त्याच्या घरी यायचं होतं इथे, पण तो जायला हवं म्हणत परत गेला. आज ऑफिस नंतर दोघेही भेटले. आईचा फोन आला. आकाश, केव्हा निघतोयस? निघेन संध्याकाळी. का? अरे निशिका केव्हाची गेली, अजून नाही आली. दुकानात फोन कर. अरे केला, ती तिथे गेलीच नाहीये. कोणाचं काम करत असेल, कचेरीचं नसेल झालं काल. फोन कर तिला. आई आधी लागला होता. किती वाजतील यायला असं विचारायला केला होता मुन्नीने. तासभर होईल म्हणाली. आता 2 तास होऊन गेलेत, नाही आलीये ती. नुसता फोन वाजतोय, ती उचलत नाहीये. माझ्याकडे नंबर नाहीये तिचा. मुन्नीला पाठवायला सांग, बघतो मी. श्याम काकाला सांगू का? ते करतील चौकशी. आई खूपच काळजीत होती. नाही नको, लगेच सांगायला नको, तिला आवडणार नाही. मी बघतो आधी फोन लावून, आली तर कळव. हो ठीक आहे. त्याने व्हॉट्सअप ऑन करत फोन टेबलवर ठेवला. काय झालं? मीराने आता त्याच्यासाठी तिकडून फोन येणं न आवडून विचारलं. काही नाही, त्याने उत्तर न दिलं. डिवोर्स झाला की आपण लगेच लग्न करू आकाश, नाहीतरी तू तिला सोडणारच आहे ना. मला तर डिवोर्सचा प्रश्न नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी आताही लग्न करू शकते. भावनेच्या भरात काही बोलू नकोस मीरा. कायद्याने हा गुन्हा आहे आणि असं आयुष्य अधांतरी करून जगण्यात काही अर्थ आहे का? कितीही प्रेम खरं असलं तरी वास्तव आहे ते आहेच, आकाश म्हणाला. बोलून त्याने मोबाईल केला. मुन्नीने नंबर सेंड केला होता. ती तयार असेल तर वेळ नाहीच लागणार ना. पण ती बोलताना थांबली. त्याचं लक्ष मोबाईल कडे होतं. एक्सक्यूज मी असं म्हणत त्याने फोन लावला. 2-3दा लावला, पण रिंग ऐकू येत होती केवळ. त्याने फोन पुन्हा टेबलावर ठेवला. कोणाला फोन करतोयस? कोणाला नाही. तिचा नंबर सेंड कर म्हटलास ना, म्हणजे कोणाचा? असू दे, तू बोल. मला खूप अस्वस्थ वाटतंय. अगदी अगदी अनसिक्युअर्ड वाटतंय मला. मी तिला आणि तुला कल्पनेत सुद्धा सहन करू शकत नाही. मला खूप त्रास होतोय आकाश. जोपर्यंत हे नातं आहे, ही रियालिटी तुला आणि मलाही ऍक्सेप्ट करावीच लागेल मीरा. म्हणजे म्हणजे करावीच लागेल म्हणजे काय? नातं म्हणशील तर अपेक्षा वाढत जातील तिच्या. मीरा लगेच म्हणाली. तिच्या माझ्याकडून काहीही अपेक्षा नाहीयेत. ती माझ्यावर इमोशनली डिपेंड नाहीये, ना इकॉनॉमिकली, नाही सिक्युअर्ड फिलिंग साठी. त्याने पुन्हा मोबाईल पाहिला. आईचा फोन नव्हता आला अजून. आलीच नसेल काही घरी. त्याच्या मनात विचार आला. मीरा त्याच्याकडेच पाहत होती. तिच्याकडे एकदा पाहून त्याने फोन लावला घरी. आई, नाही उचलला फोन. 2-3दा लावला. आलीये का? नाही रे, काळजी वाटतेय. मुन्नीने सुद्धा सहज फोन लावून पाहिला. फोन उचलत नाहीये. श्याम काका तहसील ऑफिस मध्ये जाणार होते. त्यांना सुद्धा म्हटलं निशिकाचा फोन लागत नाहीये, तिथे भेट झाली तर फोन करायला सांगा असं. तिला कळायला नको का? घरी सगळे काळजीत असतील. फोन करून सांगायला हवं ना तिने. माहित नाही रे काय झालंय ते. दुकानातल्या माणसाला बँकेत जाऊन बघ म्हणावं. म्हटलं जाऊन आला. बँकेतून निघाली ती केव्हाची. बहुतेक मुन्नीशी तिथूनच बोलली काही. फोन केला किंवा आली तर कळव मला. मेसेज कर असं सांग मुन्नीला. मीही करतो फोन. फोन बंद केल्यावर त्याचं लक्ष गेलं तेव्हा मीरा रागात त्याच्याकडे पाहत होती. तो काहीच बोलला नाही. निशिकाला फोन केला होतास तू मगाशी? मी तुझ्या सोबत असताना, मीरा म्हणाली. ती घरी आलेली नाहीये. हा मग? काळजी ते आई. आणि तू? मी काय? तुला सुद्धा काळजी वाटते ना तिची? मीराला हे सहन होत नव्हतं. काळजी म्हणून नाही, पण तिथे व्यवस्थित असलं की मी इथे निश्चिंत असतो. ती घरी आले की आई आणि मुन्नी निश्चिंत होतील. हे दिवस कार्य आटोपलं की तू अपडाऊन करणं बंद कर आकाश. प्रश्नच मिटला. कसा मिटतो मीरा? आताच म्हणालास ना ती तुझ्यावर डिपेंड नाहीये. नातं आहे तोपर्यंत आई तिथेच राहील आणि मला जावंच लागेल. रोज नाही पण अधून मधून तरी जावंच लागेल मीरा. मीरा पुन्हा बोलू लागली वेगवेगळ्या विषयावर.
तो बोलत होता, पण आईच्या फोनकडे लक्ष लागलं होतं. ती आल्याचा अजूनही फोन आला नव्हता. त्याने पुन्हा फोन लावला, पण उचलला गेला नाही. त्याला एकदम आठवलं की सकाळी ती बोलत होती बहुतेक त्याच्याशीच. त्यालाच भेटायला गेली असेल का? कसा विश्वास ठेवावा त्या माणसावर? 1% सुद्धा योग्य वाटला नाही तो. नुसतं त्याच्या दिसण्यावर भाळली असेल. केवढा मगरूर बेफिकीर वाटला तो. तेव्हा तर बसमध्ये फार निक्षून सांगितलं होतं तिने त्याला. मग कशाला पुन्हा भेटायला हवं होतं? तो चाप्टर माणूस पुन्हा बोलण्यात फसवायचा. तो काय मुन्नीला सांभाळेल? त्याच्या मनातून विचार जाता जात नव्हते. मीराचं बोलताना लक्ष गेलं. ती मनातून चिडली होती. तिला कळत होतं की त्याचं लक्ष फोनकडेच आहे, तिकडेच आहे त्याचं लक्ष. मुन्नीच्या रडक्या आवाजात फोन आला त्याला. जीजू, ताई नाही आली अजून. कळतच नाहीये कुठे हरवली ते. अशी कशी हरवेल? मला खूप भीती वाटतेय. घाबरू नकोस, येईल ती. तुम्ही केव्हा यायला निघताय? निघतो लवकरच, तो सौम्य स्वरात म्हणाला.